नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वीचा अभ्यासक्रम आहे हा. संतवाणी आहे पहिली, भेटी लागी जीवा. हे बघा, या अभंगाचे कवी आहेत संत तुकाराम महाराज. तर हा अभंग भेटी लागी जीवा आहे. या अभंगामध्ये संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ विविध उदाहरणातून व्यक्त केलेली आहे. याचा आशय तुम्हाला पाठ करायचा आहे. हा आशय सगळीकडे उपयोगी पडतो. तर कोणतीही यातली ओळ आली तर तुम्हाला वरील अभंग संतवाणी भेटी लागी जीवा या अभंगातील असून संत कवी संत तुकाराम महाराज हे आहेत. प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते या अभंगातून मांडतात. हा अभंग सकल संतगाथा खंड 2 श्री तुकाराम महाराजांची अभंगगाथा यातून घेतलेला आहे. या अभंगातून संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ विविध उदाहरणातून व्यक्त केली आहे. हा आशय तुम्हाला पाठ करायचा आहे. म्हणजे कुठली ओळ लिहिताना किंवा मुद्द्याच्या आधारे रसग्रहण करा लिहिताना तुम्हाला हा विषय लिहिणं गरजेचं आहे. तर बघा, या अभंगामध्ये भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. जीवा म्हणजे आत्मा, इच्छा, आस म्हणजे इच्छा. संत तुकाराम महाराज विठ्ठलाची आळवणी करताना म्हणतात, हे विठ्ठल माऊली, माझ्या मनाला तुझ्या भेटीची म्हणजे दर्शनाची तीव्र ओढ लागली आहे. रात्रंदिवस सतत मी तुझी वाट पाहत आहे. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवना, तैसे माझे मन वाट पाहे. तैसे म्हणजे त्याप्रमाणे. चकोर पक्षाला पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणारे चांदणे हेच त्याचं जीवन आहे. म्हणजे चकोर पक्षी हा चंद्रकिरण पिऊन जगतो. या चकोर पक्षाच्या उतावीळ मनाप्रमाणे माझे मन तुझी वाट पाहत आहे. कारण हे देवा परमेश्वरा विठ्ठला, तू माझा चंद्र आणि मी तुझा चकोर आहे. नेक्स्ट लाईन आहे, दिवाळीच्या मुळा लेकी असावली, पाहतसे वाटोली पंढरीची. सासरी नांदायला गेलेली माहेरवाशीण मुलगी दिवाळी सणाच्या निमित्ताने माहेराला जायला सुचलेली असते. त्याप्रमाणे हे विठ्ठला, तू माझे माहेर आहेस. पंढरीला येण्यासाठी मी तुझी नितांत वाट पाहत आहे. नेक्स्ट लाईन आहे, भुकेली वा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. भुकेलेले बाळ काही खायला मिळावे म्हणून रडून आईकडे आक्रोश करते. तू माझी माऊली आई आहेस, मी तुझे बाळ आहे. आणि आईला पाहताच मुलाची भूक भागते. तसंच हे विठ्ठल रूपी मातेची मी मनापासून वाट पाहत आहे. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावनी श्रीमुख दावी देवा. तुका म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, मला तुझ्या भेटीची ओढ लागलेली आहे. मला तुझ्या भेटीची भूक लागली आहे. आता धावते आणि तुझे श्रीमुख मला दाखव. म्हणजेच तुझ्या दर्शनाची मला आस लागलेली आहे. असा हा भेटी लागी जीवा हा अभंग आहे. कारण आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली आहे. आणि असे हे संत विठ्ठल, विठोबा किंवा विठाई यांचे भुकेले होते. यांच्या दर्शनाची त्यांना आस होती आणि विठ्ठल देखील त्यांच्या मदतीला धावून येत होता. पण अशा या अभंगातून संत तुकाराम महाराज विठ्ठलाच्या भेटीची ओढ विविध उदाहरणातून व्यक्त केलेली आहे. बघा, इथे प्रश्न आहे, संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टांतातील तुम्हाला आवडलेला दृष्टांत स्पष्ट करा. दृष्टांत म्हणजे उदाहरण. श्री विठ्ठलाचे दर्शन व्हावे म्हणून संत तुकारामाच्या मनाला ध्यास लागला आहे. त्यातील आर्तता ज्या दृष्टांतात तीव्रतेने दिसते तो म्हणजे भुकेली व बाळ अति शोक करी हा दृष्टांत मला जास्त आवडला. आई आणि बाळ यांचे ममतेचे नाते यातून ठळकपणे दिसून येते. भुकेला बाळ जसा आईपाशी हट्ट धरतो, खायला द्यावे म्हणून आक्रोश करतो, तो बालकाचा भाव या दृष्टांतात पुरेपूर स्पष्ट झाला आहे. संत तुकारामही श्री विठ्ठलाला विठू माऊली म्हणून साथ घालतात. आईची माया व बाळाची निरागसता हे या दृष्टांताचे मर्म आहे. दुसरा आहे, चकोराच्या दृष्टांतातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात. चकोराला फक्त चांदण्याची आस असते. तो चंद्रप्रकाश खाऊन जगतो, चंद्रकिरणे पिऊन जगतो. कारण चंद्रकिरणं हेच त्याचं जीवन असतं. चकोराला जशी चंद्रकिरणाची ओढ असते त्यासाठी तो तळमळत असतो. त्याप्रकारे संत तुकारामांचे मन
विठ्ठल भेटीसाठी व्याकुळ झाले आहे. संत तुकाराम महाराजांना या दृष्टांतातून हे सिद्ध करायचे आहे की चकोराला जसे चांदणे ही एकमेव गोष्ट हवी आहे, तशी मला माझी विठाई एकमेव हवी आहे. श्री विठ्ठलाच्या भेटीशिवाय जगणे निरर्थक आहे, निरस आहे. हे तत्त्व संत तुकारामांना विशेषणे इथे अधोरेखित करायचे आहे. बघा खाली एक प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणीच्या भेटीला आसुसले आहात हे सांगण्यासाठी एखादा दृष्टांत वापरा. इथं छान लिहिलं आहे बघा. मैत्री ही अतिशय निखळ आणि निर्मळ असते. मैत्रीत अपेक्षा नसते. निरपेक्ष मैत्रीत भाव ज्यात उमटेल असा दृष्टांत म्हणजे पाऊस व धरणीचा या जोडीचा द्यावासा वाटतो. धरणीची कोणतीही अपेक्षा नसते, ती उन्हात भाजून निघते, ती फक्त पावसासाठी आसुसलेली असते. आणि पाऊसही आभाळातून असीम ओढीने धरतीवर येतो. धरणी आणि पाऊस यांच्या निरपेक्ष मैत्रीतून नवीन अंकुराचा जन्म होतो. मैत्रीतही सुसंस्कृत सृजनाची प्रक्रिया असते. या संदर्भात ग. दि. माडगूळकरांच्या कवितेचे कडवं आठवते. माऊलीच्या दुग्धापरी आले मुगाचे तुषार, भुकेल्या तानात तोंड पसरे शिवार. किंवा जसं या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. जसं पौर्णिमेचा चंद्रमा, चकोर, दिवाळीच्या सणाची वाट बघणाऱ्या लेकी, भुकेलेलं बाळ, पुन्हा त्याची आईची वाट बघते आहे. अशा प्रकारे उदाहरणं दिली आहेत. तसं तुम्ही देखील उदाहरणं द्यायचं आहे. उदाहरणार्थ मोर हा पावसाची वाट बघत असतो किंवा शेतकरी हा देखील पावसाची वाट बघत असतो. त्याप्रमाणे मी माझ्या मित्रमैत्रिणीची वाट बघत होते, असंही तुम्ही इथं लिहू शकता.